हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर निघताना खूप जास्त पाऊस पडत होता म्हणून मला निघतानाची क्लिप काढताना नाही आली. तर आम्ही डायरेक्ट आता लालबागमध्ये आलो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व बाप्पांचे दर्शन होणार आहे. येता येता म्हटलं थोडीशी मेहंदी काढू हातावरती. त्याला मी बोलली जर मेहंदी रंगली नाही तर तुझं प्रेमच नाही माझ्यावर. बघ आता दिसतोय कलर. अजून चौघा आहेत गाईज, त्यांचा वेट करतात. आता काही लोकेशन पाठवले आम्हाला, आम्ही त्या लोकेशनवरती जातोय. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या बाप्पांचं दर्शनसुद्धा होईल आणि थोडी मस्ती मज्जा सगळंच बघायला भेटेल. तर आता आम्ही चाललो आहे, त्यांनी जी लोकेशन पाठवली आहे तिथेच 2-3 मिनटावरती आहे. आता भेटतीलच आम्हाला ते. बापरे, ही दर्शनाची लाईन बघून असं वाटलं की अजून तर आम्ही दर्शनाला सुरुवात पण नव्हती केली आणि हे आत्तापासूनच लाईन बघून आमचे डोळे फिरले. तर फायनली आम्हाला हे लोक दिसले. त्या लोकांनी हिरामळीच्या राजाचं दर्शन केलेलं. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो, आम्ही सुद्धा दर्शन करून आलो. नंतर म्हटलं जिथे गर्दी कमी आहे त्या बाप्पाचं दर्शन आपण पहिलं करून घेऊयात. तर आम्ही निघालो दर्शनासाठी. पाठोपाठ सर्व गणपती बाप्पांचं दर्शन केलं आम्ही. गर्दी खूप होती. तर लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार इतका सुंदर होता की बस आम्ही बघतच बसलो. इथे येऊन आपण लालबागच्या राजाचं दर्शन करणार नाही असं होऊच शकत नाही. गर्दी कितीही असू दे पण राजाचं दर्शन तर झालंच पाहिजे. काही ज्या गर्दीत आम्ही वैतागलो अक्षरशः, काय बोलू शकत नाही असं पण झालं आमचं. या गर्दीमध्ये काय आम्ही हरवलो अक्षरशः. कोण कुठे गेलं काही समजलंच नाही. आम्ही शेवटी धक्के खात या गर्दीतून एकदाचे बाहेर पडलो. आता म्हटलं या चौघांना शोधायचं कुठे. तर मग मम्मीची छत्री कामाला आली आम्हाला. छत्री दाखवून आम्ही सांगितलं की आम्ही इथे आहोत, तुम्ही इथे या. मग ते छत्री बघून आमच्या जवळ आले आणि मग आम्ही इथून परत निघालो बाप्पाच्या दर्शनासाठी. तर चालता थोडी मस्ती करत दर्शन घेत आम्ही निघालो. आणि तर गणपती बाप्पा मोरया बोलायचं सोडून हा बघा काय बोलतोय. इन्कलाब जिंदाबाद. तर इथे सगळ्यांनी रेनकोट घातले होता गाईस आणि तरी पण छत्र्या बघतायत यार. अरे रेनकोट घातलाय रे सगळ्यांनी. माझ्याकडे माझ्या मम्मीची छत्री आहे. चालेल ना. तर ह्याच्यानंतर आम्ही रंगारी बदकच्या बाप्पाचं दर्शन करायला गेलो. इथे अजिबात गर्दी नव्हती. तर म्हटलं चला दर्शन भेटतंय तर करूनच घेऊयात. सगळे बाप्पा तर एकच असतात, फक्त त्यांच्या मूर्त्या वेगळ्या असतात. तर बाप्पाचं दर्शन होतच होतं. तर ह्याचं बघा काय, हा म्हणतो की ह्याची शेंडी आणि त्यांची शेंडी सेम आहे. त्यानंतर आम्ही आलो गिरगावच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. इथे गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला फटफट दर्शन घेता आलं. तर आम्ही दर्शन घेतलेलं. आमची गाई आम्हाला बाप्पासोबत फोटो काढायचा. आमचा एकही फोटो काढला नव्हता बाप्पासोबत. त्यामुळे म्हटलं इकडे फोटो काढू शकतो. तर मग आम्ही वरती गेलो आणि फोटोशूट करायला चालू झालो. तर दर्शन घेऊन झाल्यावरती भूक तर सगळ्यांनाच लागलेली, कारण की रात्रीचे 3:30 वाजलेले गाईस. मग म्हटलं चला काहीतरी भेटतंय खायला तर बघूया, खाऊयात. इथे वडापाव भेटला आम्हाला. शेवटी वडापाव खाल्ला आणि मग बसलो थोडा वेळ तिथेच, कारण की पाय खूप दुखत होते. अजून आमचे 2-3 दर्शन बाप्पांचे बाकी होते. मग फटफट गेलो. लाईन तर बघा.
बाप्पाच्या दर्शनासाठी एवढं तर आपण करू शकतो. एकमेकांसोबत मस्ती मजा करत आम्ही आलोच शेवटी आतमध्ये. ए बाई माणूस शांत बस. इथे एक भक्तांना पटलं नाही, कारण की बाप्पाच्या दर्शनाला चप्पल घालून आतमध्ये पाठवत होते. ते लोक इकडे चप्पल नाही काढायचे दोन लोक. हे काहीतरी वेगळंच होतं की म्हणजे चप्पल घालून आतमध्ये दर्शनाला पाठवत होते आणि सगळे बघतं की लाईक अरे हे काय होतं की चप्पल घालून आतमध्ये दर्शनाला कसं पाठवत आहेत. तर आतमध्ये कोणतरी सेलिब्रिटी आलेला, इथून तर दिसत नाही पण बाप्पा तर दिसतोय मला. गलत काम आता कसा गोरा दिसतोय गलत. गोरी दिसते तू पण जे आहेस. एवढा वेळ वाट बघून आम्हाला शेवटी बाप्पाचं दर्शन झालंच. दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर पडलोच तर पाऊस हा धो 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 पडत होता. तर म्हटलं आता करायचं काय, आता जायचं कुठे. तर आमच्या गाड्या थोड्या लांब पार्क केलेल्या आम्ही लोकांनी. चालता चालता थोडीशी मस्ती करत करत म्हटलं चला जाऊ आपण पावसात. सगळ्यांकडे रेनकोट तर होतेच, फक्त माझ्याकडेच काहीच नव्हतं. आणि मम्मीची छत्री होती माझ्याकडे. अत्याचारी पांबलेले बाबा. जिथे गाड्या पार्क केलेल्या तिकडे आम्ही आलोच. पाऊस खूप पडत होता. शेवटी वाट बघून बघून आम्ही कॉटनच्या राजाच्या दर्शनाला गेलो. इथे गर्दी तर नव्हती म्हणून आमचं दर्शन खूप छान झालं. तिथून मग फटफट निघालो. विचार आहे सगळ्यांचा मरीनला जायचा. तर आता मी चाललो आहे मरीनला, कारण की आता सगळ्या बाप्पांचं दर्शन झालं आहे आमचं आणि काहीतरी 20 मिनिटाचाच रस्ता होता. चेतन चेतन तूच भेटतोस मला. अक्षी हाऊ डेअर यू नाईस टुडे इन व्हेरी ब्लॉग टाकणार रे भावा. त्याच्यात तुझं पण नाव येणार, मग तेव्हा मला चिडवतात ना, तुम्हाला पण चिडवणार बाबा. इलायची देणार ना तुला भाई. ब्लॉग टाकणार ते कन्फर्म. मी माझ्या मेहंदीला एवढं जपलं की मी माझ्या हातात फोनचा कवर घालून आलेली, कारण की मेहंदीला पाणी नाही लागलं पाहिजे म्हणून. मरीन ड्राईव्हला रात्री जाण्याची मजाच वेगळी आहे. खूप शांत वाटत होतं, एकदम रिलॅक्स फील होत होतं. थोडा वेळ बसलो तिकडे आणि फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग आम्ही पण तिथून निघालो, कारण की खूप लेट झालेला आणि या लोकांना कामाला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे फटफट निघालो आम्ही तिथून. तर आता इथून आमच्या दोघांचा रस्ता वेगळा होता. तर आम्ही या लोकांना बाय वगैरे करून आमच्या रस्त्याला निघालो. तर वाजलेले सकाळचे 6 आणि आम्ही आता निघालो आहे आणि आम्हाला इथून घरी जाण्यासाठी अजून 45 मिनिट्स दाखवा होते मॅपवरती. तर आता बघूया जर ट्रॅफिक वगैरे काय नसेल. एवढं सकाळी तर ट्रॅफिक नसेलच, पण तरीही. तर मी मंडळी आपला व्लॉग इथेच एंड होत आहे. सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि लाईक कमेंट सुद्धा करा. बाय.